वो कोना इतना ही कोना पकड़ खाली और सीधा रख इसके ऊपर खाली उनको कोना पकड़ा मेरा यहाँ तक है। हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील लेण्या वगैरे पाहण्यासाठी। तर मी फर्स्ट टाईम आलेलो आहे, तर मला माहिती नाही ते आपल्याला कशा पद्धतीने मंदिर वगैरे पाहायला भेटतील। तर चला तुम्हाला पण दाखवतो कसे कसे मंदिर आहे इथे आणि काय काय आपल्याला पाहायला भेटेल। मी माझ्या फॅमिली वगैरे आलेलो आहे, तुम्ही पाहू शकतात। तर आता आम्ही जाऊ मध्ये आणि तुम्हाला दाखवू काय काय आपल्याला पाहायला भेटतं आजच्या ब्लॉगमध्ये। सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इजी लाईन दिसते ना तुम्हाला, तिकीट काउंटरचे इथे तिकीट वगैरे घ्यावं लागतं पहिले, त्यानंतर आतमध्ये एंट्री आहे। तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी या ठिकाणी। तर आता आमचे 2 जण गेलेले तिकीट वगैरे काढण्यासाठी, आता किती वेळ लागतं काय माहीत। तर इथे वेट करू आम्ही, तिकीट वगैरे घेतलं का मग आतमध्ये जाऊ। तर चला तुम्हाला दाखवतो आता किती वेळ लागतं किती नाही। आणि आमचे परिवार गुरुडॉन वगैरे असं सर्वजण आलेले आम्ही। तर बघूया किती वेळ लागतं किती नाही, तोपर्यंत थांबवत लागेल तिथे। ओके मित्रांनो, तर फायनली आम्ही तिकीट वगैरे घेतलेले आणि तिकीट काढण्यासाठी एका जणाला 40 रुपये तिकीट लागतं आणि ते आधार कार्ड वगैरे बी लागतं। तर आधार कार्ड बी घेऊन यायचं आणि तिकीट शिवायमध्ये तुम्हाला एंट्री नाही, तर तुम्ही तिकीट काढशाल तर आधार कार्ड वगैरे घेऊन पाठवायचं तिकीट काढणाऱ्याला। तर आता आपले तिकीट वगैरे भेटलेले, तर आपण आता जाऊया मध्ये, पाहूया की कशा पद्धतीने वगैरे मंदिर वगैरे बनवलेलं आहे। पाहू शकता इथे तिकीट वगैरे काढून इथे आपल्याला लाईन लावायला लागेल। मग ही सगळं गर्दी वगैरेमध्ये मग आपल्याला तिकीट वगैरे जाऊन आतमध्ये जावं लागेल आणि मंदिर वगैरे मध्ये। तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी, व्हिडिओला पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तिकीट वगैरे घेतल्यानंतर असं ते फाडतात, मग आपल्याकडे वापस देतात, ते फेकायचं नाही, वापस बाहेर निघताना बाय चान्स लागेल तर ह्या तिकीट फेकाय वगैरेचं नाही। तर आता तुम्हाला मध्ये दाखवतो काय काय। मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, ते पूर्ण दगडामध्ये कोरून वगैरे बनवलेले ते मंदिर। ते समोर गेल्यावरच आपल्याला जवळ गेल्यावरच समजेल की कशा पद्धतीने ते मंदिर वगैरे कोरलेले आहे आणि काय काय आपल्याला तिथे नवीन पाहायला भेटेल। खूप लोक आलेले इथे पाहण्यासाठी, बाहेरचे पण आले, विदेशी पण आलेले। पण एवढे विषय की आपल्याकडच्या लोकांना तिकीटचे प्राईस कमी आहे आणि विदेशी लोकांना एका तिकीटची प्राईस काहीतरी 600 रुपये काहीतरी माहीत पडली। तर तुम्ही पाहू शकता किती लोक आलेले फिरायला आणि मंदिर वगैरे पाहण्यासाठी। तर चला तुम्हाला जवळ जातो आणि दाखवतो मंदिर कसं आहे। नाक दिने काय लहान नाक दिने काय करत। तर मित्रांनो, फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेले, तुम्ही पाहू शकता पुरा दगडाचं मंदिर आहे। आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया की आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटेल। तर तुम्हाला सर्व व्हिडिओ मी दाखवतो मध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटेल। हे पूर्ण दगडाचं मंदिर आहे मित्रांनो। तर इथे पाहू शकता तुम्ही दगडाचा एकदम आकार विकार दिलेला आहे, दगडाला कोरून वगैरे तुम्ही पाहू शकता।
लावलेले कसं काय कोर आहे ते नाही छान, पण एवढं दगडाचं मंदिरात एवढं त्यांना आकार वगैरे दिला नाही की पाहू शकता मागे त्या साईडला. म्हणजे बनवणाऱ्यांनी कसं बनवलेलं त्याला माहिती. खूप प्राचीन मंदिर आहे, त्याला बनवणाऱ्यांनी कसं बनवलेलं त्याला माहिती. पण त्या टायमाची कलाकार आपल्याला आता मी पाहायला भेटते. पूर्ण व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला पूर्ण मंदिर अजून खूप पाहायचं आहे आपल्याला, खूप काही आहे पाहण्यासारखं. तर चला तुम्हाला दाखवतो बघा. या ठिकाणी सीड्या वगैरे बी बनवलेल्या दगडाचंच पूर्ण तुम्ही पाहू शकता. आकार एकदम प्रॉपर एकदम केलेलं आहे फिनिशिंग वगैरेमध्ये. पूर्ण दगडाचं मंदिर आहे. काय बनवलेलं असेल काय मग यार, पण भारी वाटलं. म्हणजे वाटलं नव्हतं की असं काही पाहायला भेटेल आपल्याला. आणि मी फर्स्ट टाईम म्हणून माझ्यासाठी सगळं नवीनच आहे. तर चला आता या साईडला काय पाहूया. या इथे काही दरवाजा वगैरे बनवलेला दगडाचा, आणि त्यामध्ये नंतर इथे काही लाकडाचं लावलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे बी पूर्ण दगडाचं मूर्त्या वगैरे कोरला गेलेला आहे. तर हे पूर्ण जेवढी वॉल आहे पूर्ण याच्यावर मूर्त्या वगैरे कोरलेल्या तुम्ही पाहू शकता. तर चला अजून की पुढे काय काय पाहायला भेटतं आपल्याला. या ठिकाणी पण एक मूर्ती आहे जी की एकदम अशी उभी आहे. ती मूर्ती तुम्ही पाहू शकता. आणि इकडे आपलं खांब वगैरे बनवलेले दगडाचे पिल्लरसारखे एकदम पिल्लर, म्हणजे त्याच्यावर उभं आहे जसं म्हणजे. पण म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की यार म्हणजे मंदिर बनवलं कसं यार, दगडामध्ये केलं कसं काय. इतकं जाड दगडाला जर फोडलं गेलं असेल तर कशा पद्धतीने केलं असेल तर काम किती वेळ लागला असेल. आणि कोणी केलं यार हे, ज्यांना पण जर याचा पुरा इतिहास माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. जे करून जेवढे पण आपले व्ह्युअर्स आहे सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत पडेल की या मंदिराची कारागिरी कशा पद्धतीने झाली, कोणी बनवलेली, कोणी या मंदिराला असा आकार दिला नाही. तर इथं अंधेरा पण आहे आणि इथे मूर्त्या वगैरे पण आहे तुम्ही पाहू शकता. अंधेऱ्यामध्ये पण मूर्त्या एकदम क्लिअर दिसतात आपल्याला. तर या इकडे पण आहे. आणि इथे खूप जास्त गर्दी म्हणून आवाज वगैरे तुम्हाला कसं येते कसं आहे ते पण नक्की सांगा. कारण की माईक वगैरे नाही माझ्याकडे म्हणून मी जास्त हे नाही करू शकत. आणि खूप जास्त गर्दी पण आहे म्हणून आवाजला थोडासा प्रॉब्लेम होईल. खूप जास्त आवाज येईल तुम्हाला लोकांचं पण. मित्रांनो हे जे मंदिरचं मेन मध्ये जे दिसतंय ना, इथे पूर्ण चारही साईडला ना असं हत्ती बनवलेले गेलेले आहे. बाकीच्या हत्तींचे सोंड वगैरे तुटलेली आहे. बाकी आहे जे बरोबर आता तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे बाकी हत्तींचे सोंड आहे बाकी तुटलेले. पण मी त्या साईडने येतो, त्या साईडने पाहत येतोय की सगळे पूर्ण असं हत्ती बनवले गेलेले आहे.
इथे बी काहीतरी बनवलेले आहे जे की त्या साईडला जाता येईल तुम्हाला. त्या साईडने दाखवतो थांबा. म्हणजे असं दरवाजा टाईप बनवलेला आहे दगडाचा. आणि इकडे काय होतं काय माहिती काहीतरी बनवलेलं आहे. आणि वरती पण जाता येतं. वरती बी खूप लोक बघितले मी. आता ते पाहू आपण की कुठे. तुम्हाला पहिले या साईड दाखवून देतो की काहीतरी बनवलेलं आहे इकडे. कोरलं गेलेलं आहे पूर्ण मंदिरला. चला त्यानंतर ते सीडे बी आहे पूर्ण दगडाच्या जे एकदम प्रॉपर फिनिशिंग वगैरे दिलेली त्यांनी. तर मित्रांनो आपण खाली इथं मंदिर बघितलं गेलं आहे. आता या ठिकाणी दरवाजा आहे आणि आतून मध्ये डायरेक्ट वरती जाण्याचा रस्ता आहे. ते पाहू शकता तुम्ही वरती लोक उभे आहेत त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता आहे. त्याच्यात आता वरती जाऊया आणि पाहूया कसं काय आपल्याला वरती पण पाहायला भेटतं काय कारागिरी आहे कसं काय बनवलेलं मंदिर वरती पण. वरती आलो इथे मंदिर सारखं बनवलेले मध्ये. आता आम्ही जातोय मध्ये कोणतं देवाचं मूर्ती वगैरे तिथे आणि पूर्ण अंधेर आहे इथे तुम्ही पाहू शकता. चालू करा. तर मित्रांनो तुम्ही मंदिरातले व्हिडिओ वगैरे पाहिले असतील. तर आता आलेलो आम्ही बाहेर आणि मंदिरात एक जे खांब आहे त्याचं फोटो 20 रुपयाच्या नोटवरती मी तुम्हाला साईडला लावून देतो की तुम्ही पाहू शकता. हा जो फोटो आहे तो आपल्या 20 रुपयाच्या नोटवर बी घेतला गेला याच मंदिरातून. तर आता आम्ही जाऊया दुसऱ्या ठिकाणी. आता चाललो इकडे काय माहीत त्या साईडला बी पाहतो आणि जाऊया रस्त्यात जे पण मंदिर वगैरे पाहायला भेटतील ते पाहू आणि मग घरी निघू डायरेक्ट. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगतो.